शांत बसा. मला आवाज आहे ना पत्रकार बांधवाचा, शांत व्हा. तुम्हाला विजय पाहिजे का नाही पाहिजे? शांत बसा म्हणून तुम्हाला काय ऐकू द्या. त्यांचं असं म्हणणं होतं, खरं तर इथं यायला अपेक्षित सरकारचं, शिंदे समितीचं नाही. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालायला त्यांना तोड नाही दिलं. आम्ही त्याला आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला 17 मराठा हा गोष्टी हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही येतो, त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा विषय ते आम्हाला आत्ता लावली पाहिजे. अंमलबजावणी सही त्याच्यात आम्ही 1 घंटेची सुद्धा वेळ देणार नाही. 1 घंटेची सुद्धा. राहिला विषय केशेचा, केशेस पण त्यांना सांगितलं सहसभेचा. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता तुम्ही मंत्रिमंडळासमोर असणार, तेही घेतो. त्यात ती वेळ मारली म्हणजे 1 घंटा वेळ, 1 घंटा. सगळे स्वरांच्या बद्दल सगळे स्वर बघून आणि मराठा आणि मुलगी एक 58 लाख मुलीचा आवाज आहे. आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जाहीर आवडला, त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर त्याला चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होत आहे. पण या 2 गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांच्या गॅजेटसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं, त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेट 1 मिनिट सुद्धा मिळणार सांगतो म्हणजे एक नाका लगेच निरोप देतो. राज्यमंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच समजल्याच बोल. राज्यमंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती ते तिथंच खाता असतील, पण तिथे लगेच ओळखून बसायचं असं झालं. दादा, मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ते यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदेमंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदेमंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाठवून, शिंदे समितीचा हा विषय नाही. जाऊ दे, आता त्यांचं ते ठरलं असेल, तुम्हीच जावा. आमचं लय काळ तोड झालेलं आहे मराठी विषय. सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या आणि तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? नाही सगळं चर्चा झाली ना आता मान्य करावा. मी खरं करून गेलेलं बार चर्चा त्यांना नाही.
ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ नका घ्यायचे दोन्ही. म्हणून तुम्ही 13 महिने वाचलंय तुमचं आलं तरी त्याच्यात आलं का आमची चर्चा आली का? काय चर्चा हळूच कान लावा त्याला. नेत्यांच्या पुढे चालू होता 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे. मग आता महिना याच्यात आलंय ना पण आमचा पुढे गेला पण आमच्या ते बारीक बारीक घालून होत असतो इकडे घालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो. एक प्रश्न ज्या पद्धतीने ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी असं 54 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे. 23 उमेदवार हे पात्र झालेले त्यांना राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल. फक्त 23 उमेदवारांना पात्र केले. उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का? या आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. काय माहिती आहे तुम्हाला सरकारचा प्रमुख कसा असणार याच्यावर तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण करणार नसतील तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्याचे दिले बलिदान त्याच्यात नाटक नसा. बलिदान गेलं त्याचे लेकर बाळा उघडे पडले संसाराचे राखल्यामुळे झाले. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत. कसं बसं संसाराची घडी उभा करेल लेकरा बाळा शिकवेल आणि मोठे करू शकत त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळं तिथं कसली कंट्रोल नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि तिथं होणार केसेस मागच होणार सगळं. त्याच्यात काही कंट्रोल नाही. नवीन विषय त्याचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औषध संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटी आहे आणि हैदराबादचं गॅजेटीला 1 मिनिट वेळ मिळणार नाही कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. सांगणार आहे ते म्हणजे लगेच जातात आणि आता त्याच्याबद्दल निरोप पाठवतो किंवा माणूस थोडा वेळ घंटा भर वाटून दादा या भेटीवर आक्षेप घेतला ही समिती परत येणं योग्य ठरेल. म्हणून दादा नवीन मान याला जोडून आहे की शिंदे समितीच बैठक घेतली. शिंदे काय होतं तुम्हाला सांगा. शिंदे समितीत पुन्हा काय येईल? शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने चांगलं नाव कमी नाही. मराठी त्यांना माझ्या बोलत नाही म्हणून त्यांना पाहिजे याला थोपडत नाही इकडे यायला काय दादा शिंदे समितीची परत बैठक होते. सरकारी हस्तक्षेप न होते शिंदे कमिटी सगळं हँडल करते का? सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कोण हँडल करते. तिने जरा नाव कमी झालं. तिने मराठीचे म्हणत जिंकले. तिने 2 दिवशी आणल्या प्रमाणपत्र दिले 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी मधून भडक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देते. हे काय तोंडाचं झाले नाही असा 5 गाव तुम्हालाच मिळणार नाही. चल आहे बाबा पण सगळा खेळ पाणी आपला गाव असा तुम्हाला खेळ होईना त्याला असं नको नियमाप्रमाणे तुम्ही काही करावं तिथे. मी आजच्या रात्री हिंदी लिहून घेतो यांचं काल तुम्ही ते मग प्रश्न त्याला नियम खाली झाली ना हिंदी बोल पूरा देश चलना चाह रहा है 10% लोकतंत्र क्या है उसके बारे में बोल दीजिए और हैदराबाद और सातारा बजट क्या है उसके बारे में बोलिए. आणि मग आता बोल काय बोललो हिंदी बाबा मी उद्या त्याला तुम्ही जे प्रश्न तर लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो. हिंदी वाचत नाही तुम्ही बोलायला थोडं काय आहे धावाही होती कशाला बोलणार करता तुमचा निर्मा हैदराबाद गॅजेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना म्हणून काही गरज नाही वेळेची काही नाही काही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारीने त्यांच्या निरोप दिला. आता थोडंसं बोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही होते आपण जी मागणी
त्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं, त्याची अंमलबजावणी करून टाका. तर त्यांचं म्हणणं आहे. तर आपण बघतोय की आता जरांगेंनी इशारा दिलाय सरकारकडे थोडेच दिवस आहेत, नाहीतर आता पोरा बाळांसकट सगळे मुंबईत येतील असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय. या बातमीचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.